नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याच्या ऐवजी वाढत चालल्या असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी तालुका खेड या ठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 26 वर्षीय व्यक्तीने 4 महिन्यात अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। दरम्यान आरोपी आसिम मुलानी वयवर्ष 26 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांकडून देण्यात आली। दरम्यान या घटनेचा शेलपिंपळगाव येथील स्थानिकांनी मोर्चा काढत निषेध केला असून यातील आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आरोपी आसिम मुलानी याने पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने 16 डिसेंबर 2024 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे। 4 महिन्यात अनेकदा जबरदस्तीने बलात्कार करून याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी या पीडित तरुणीला दिली। शनिवारी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पीडित मुलीला तुझा वाढदिवस साजरा करतो असे सांगून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेतले। त्या हॉटेलमध्ये देखील नराधम आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करून शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला। पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी शेलपिंपळगाव येथील तरुणांच्या जमावाने आरोपी आसिम मुलानी यास जबर मारहाण केली। घटनास्थळी पोहोचलेल्या चाकण पोलिसांच्या पथकानं आरोपी मुलानी याला जमावाच्या ताब्यातून सोडवले। या घटनेनंतर शेलपिंपळगाव येथे तणावपूर्ण शांतता आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी शेलपिंपळगाव या ठिकाणी भेट दिली। शेलपिंपळगाव येथे चाकण पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। विविध संघटनांनी चाकण पोलिसांना निवेदन देऊन यातील आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे। शेलपिंपळगावमध्ये निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला। दरम्यान स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरोपी आसिम मुलानी याचे पिंपळगावमध्ये चिकनचे दुकान आहे। 26 वर्षीय आसिम विवाहित असून त्याला एक मुलगी देखील आहे। खेड तालुक्यातील अवैध प्रवासी वाहन चालकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे। खेड तालुक्यातील चांडोली फाटा येथे प्रवासी वाहतुकीवरून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडी चालकानं रस्त्यावरील प्रवाशांना एसटी बसमध्ये घेतल्याच्या कारणावरून थेट एसटी समोर इको गाडी लावण्यात आल्याची घटना घडली। एसटी बसचा ड्रायव्हर पर जिल्ह्यातील असल्याने त्याने हा सगळा प्रकार निमूटपणे सहन केला। कुणालाही फोन कर किंवा तक्रार कर, मला कोणीच काहीही करू शकत नाही अशा शब्दात एसटी बस ड्रायव्हरला त्यानं धमकावलं। यावेळी पुणे नाशिक महामार्गावरून चांडोली कडूस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान अवैध प्रवासी वाहतुकीला कोणाचे अभय आहे? पोलीस प्रशासन यावर काहीच उपाययोजना का करत नाही असा प्रश्नही विचारला जातोय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील पश्चिम भागातील बुडीत बंधारे, चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाची गरज आणि पूर्व पट्ट्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती यामुळे उद्भवलेले पाणी प्रश्न याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी आमदार बाबाजी काळे, आमदार राहुल कोल आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। खेड तालुक्यात जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस व्यक्ती उभ्या करून व्यवहार झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत। असाच एक प्रकार खेड तालुक्यातील पैठ गावात घडला। यातील बोगसगिरी संबंधितांनी कबूल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खुद्द पीडित महिलेने स्टिंग ऑपरेशन करत मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतले आहेत। सगळे पुरावे असताना देखील बोगसगिरी करणारे खूप मोठ्या व्यक्ती असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे। माझं नाव मीरा गुलाब सोनवणे, माझ्या गावाचं नाव मुक्काम पोस्ट पैठ, तालुका खेड, जिल्हा पुणे। ह्या गावची मी कायमस्वरूपी रहिवासी आहे आणि आमची जी जमीन आहे पैठ रौंदळवाडी हद्दीमध्ये येते, तर त्या जमिनीचा गट नंबर आहे 271। तर ही जमीन ओरिजिनल शंकर मारुती रौंदळ राहणार चिखलवाडी यांच्याकडे माझ्या आजीने घाण ठेवली होती। तर हे ओरिजिनल शंकर रौंदळ 1997 साली मयत झाले आणि मयत झाल्यानंतर त्याच नावाची डुप्लिकेट व्यक्ती पोपट मारुती घनवट यांनी रौंदळवाडीतला शंकर मारुती रौंदळ यांना उभं करून मयत व्यक्तीला जिवंत दाखवून या जमिनीचं खरेदी खत केलेलं आहे। तर आता हे जे डुप्लिकेट शंकर रौंदळ आहेत, डुप्लिकेट रौंदळवाडीचे, हे काय बोलतात आपण त्यांच्याकडूनच ऐकूया। शंकर मारुती रौंदळची
त्याची एक दोन मिरज या खेळते दाखवतो मी, त्याची मंडळी त्याची मी काही सांगता यायचं नाही. नाही पण मला काय म्हणायचं बाबा, ते शंकर राऊंदळची होते हा, ते चिखलवाडीचे होते ना, आणि तुम्ही शंकर राऊंदळ, तुम्ही कुठले? तुम्ही राऊंदवाडीचे का? म्हणून तर मी निघालो घरी. पण मला सांगा, तुम्ही जर त्या गुलाब सोनवण्याच्या जमिनीचे मालक नव्हते, मग तुम्ही उभे कसे काय राहिले? मी मालकच नव्हतो. हा मग तुम्हाला पुढे ती पाहिली नाही. मग तुम्ही उभे कसे काय? साया तुम्ही केल्या ना, तुम्ही तुमच्या साया वगैरे आहेत कागदावर? त्या पोपट गणवटाच्या आहेत. नाही पोपट गणवट जाधव, त्याचं पूर्ण नाव काय होतं? आणि मला नेमकं सांगता नाही यायचं. तेवढाच एकच येत गौरवाडी. जाधवने तुम्हाला फसवलं का? आणि साडू आमकं तमकं करू की दारू वाईट आहे ना, दारू मध्ये. आणि मग ते सोनवण्याच्या जमिनीचे मालक झाले का तुम्ही? मी झालंच मला माहित. मग हे कोण कराय कोणी लावलं तुम्हाला? कराय कोणी लावलं? तो रामुश. कोण रामुशी? तो जाधव. आणि अजून कोण होतं? अजून हा पोपट गणवट आई घातली असं काही मोर लावलं असं कोणच मी नव्हतो. मला न्याय मिळावा म्हणून मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, किंवा आमच्या भागातले आमदार खासदार दिलीप वळसे पाटील असतील, दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील, अशा अनेक आमदार खासदारांना सर्वीकडे मी भरपूर हजारो वेळा फिरलेली आहे. आणि पोलीस आयुक्त असतील पिंपरी चिंचवडचे, किंवा आमच्या चाकण भागातले सिनियर PI असतील, किंवा आमच्या पाईटचे पोलीस असतील, अशा अनेक ठिकाणी मी भरपूर फिरले. का तर मला फक्त न्याय मिळावा ह्या गोष्टीसाठी मी फिरले. पण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हा जो पोपट मारुती घनवट आहे, हा रामदास आठवले साहेबाच्या पक्षामध्ये काम करतो, त्यामुळं कदाचित त्याला तिकडून सपोर्ट मिळतो, म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही. आणि त्याचा जो मुलगा आहे राजेंद्र पोपट घनवट, हा धनंजय मुंडे संगती काम करतो. धनंजय मुंडे संगती याच्या कंपन्या आहेत. आणि वाल्मिक कराड, हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या वाल्मिक कराडनी संतोष देशमुखचं काय परिस्थिती केली, कशा प्रकारे त्याची निर्गुणपणे हत्या केली. मग अशी ही माणसं आहेत, आणि अशी माणसं असून हे सर्व माहिती असून हे जे असे मोठ्या मोठ्या आमदारा खासदारांसंगती काम करतात, त्याच्यामुळं आमच्यासारख्या गरिबांना न्याय मिळायला फार अवघड झालेलं आहे. आम्ही सगळीकडे फिरतोय. तर शासनाला पुन्हा एकदा, हे पोपट मारुती घनवट हा कधी स्वतः होऊन जमीन विकत घेताना समोर येत नाही. ज्यावेळेस जमीन घ्यायची असती त्यावेळेस हा 4-4 माणसं मध्ये घालतो, 4-4 माणसांच्या नावावर वेगळी 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 खरेदी करतो. आणि शेवटचा जो 7-12 चौथ्या नंबरला येतो ना, तेव्हा तिथं पोपट मारुती घनवट किंवा पोपट शेठ असं 7-12ला याचं नाव येतं. तर ह्या गोष्टीची लवकरात लवकर चौकशी करावी, आणि ज्यांनी आमच्यावर अन्याय केलाय तर आम्हाला लवकर न्याय मिळावा. आणि आता म्हणजे ह्या फिरण्याचा किंवा पोलीस स्टेशनला जा किंवा आमदारांना भेटा किंवा मंत्र्यांकडे जा, या सर्व गोष्टीचा मला फार कंटाळा आलेला आहे. शासनाला म्हणावं लवकर आम्हाला न्याय तरी द्या, नाहीतर पूर्ण माझ्या फॅमिलीला फाशी तरी देऊन टाका, म्हणजे आम्ही लढायला नको आणि तुम्हाला आमचा त्रास नको. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत खेड तालुक्यातील रोहकल येथील गायरान गट क्रमांक 220 मधील 15.76 हेक्टर ही शासकीय जमीन भाड्याला वाटप करण्याबाबत पुणे म्हाडाकडून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागणी केलेली आहे. याबाबत शासनाने ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्याशी कुठलीही चर्चा किंवा संवाद साधलेला नाही. त्यामुळे सदर प्रकल्पासाठी गायरान जागा देण्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ रोहकल यांनी तीव्र विरोध केला आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2 च्या अंतर्गत गृहनिर्माणासाठी मौजे रोहकल तालुका खेड जिल्हा पुणे येथील गट क्रमांक 220 यांशी क्षेत्र 15.76 हेक्टर क्षेत्र हे वाटप करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना म्हाडा पुणे यांनी दिलेला आहे. सदर जागेमध्ये हा प्रकल्प होते, परंतु हा प्रकल्प होत असताना ग्रामपंचायत रोहकलने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सप्टेंबर 2023 मध्ये सार्वजनिक प्रयोजनासाठी ही जागा ग्रामपंचायतीस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी या गायरान जागेमध्ये सुमारे 150हून अधिक लोकसंख्या असलेली ठाकरवाडी आहे.
या ठिकाणी आमची स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी बैलगाडा घाट आहे आणि या गायरांमध्ये आम्ही सामाजिक वनीकरणातून जवळपास 3300 झाडे लावलेली आहेत. त्याच्यामुळं आमचा या प्रकल्पास पूर्णपणे विरोध आहे. त्याच्यामुळं आम्ही या संदर्भात या विभागाचे माजी खासदार आणि अध्यक्ष म्हाडा पुणे श्री शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला बुधवारी किंवा शुक्रवारी म्हाडा पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा काढू असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ही जी जागा आहे ही जागा देण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. रोहकल पिंपरी खुर्द इतर जिल्हा मार्ग 58 रस्त्यावर 60 लाख रुपये खर्च करून साकव बांधण्याच्या कामास विलंब होतो आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तरी हे काम पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. चांडोली येथे स्वामी समर्थ केंद्र राजगुरुनगर यांच्या वतीनं 7 दिवसांचा सप्ताह संपन्न झाला. स्वामी समर्थांची जप याचना, ग्रंथ पारायण, आरती, गुरुचरित्र असे कार्यक्रम सुरू होते. पारायणास केंद्रावर सुमारे 2000 सेवेकरी, महिला सेवेकरी, भक्त संप्रदाय आदी उपस्थित होते. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी या कार्यक्रमांना हजेरी लावली. जागतिक पशुवैद्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय सेवेबद्दल बेताळे गावची कन्या डॉक्टर पूजा शंकर बोंबले यांच्यासह डॉक्टर गोरख सातकर, डॉक्टर रवींद्र वर्धमान, डॉक्टर स्वाती शेळके, डॉक्टर मनोज कुमार आवारे यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांनी दिली. चाकण आगरकरवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मोटर थेट रस्त्यावरून खाली चरीत गेली. चाकण पालिकेच्या दुर्लक्षाने अशी स्थिती होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. कधी रस्त्याची कामं व्हायची काय माहिती, आता पावसाळा चालू व्हायचा परत. चाकण शहरात आंबेडकर नगर परिसरात वानरसेना अवतरल्याचे चित्र रविवारी 27 एप्रिल 2025 रोजी नागरिकांनी पाहिले. या भागातील जांभळाच्या झाडांवर या माकडांनी ताव मारला. या वानरांना पाहण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती. चाकण नगर परिषद मुख्य रस्ता पाईपलाईन काम सदोष होत आहे. रस्त्याच्या समतल व सांडपाणी गटरमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली जात आहे. 159 कोटींची योजना मंजूर असून अशा प्रकारे मुख्य रस्त्यावर उथळकाम झाले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. किमान 3 फूट खोल पाणीपुरवठा पाईपलाईन टाकली पाहिजे. मात्र याकडे नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कामे चांगल्या दर्जाची करून घ्यावी असे निर्देश दिल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी पुणे सोबत बोलताना सांगितले. काळूस तालुका खेड येथे भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जंबूकर वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक भीम अनुयायी मिरवणुकीत सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे या ठिकाणी अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या विमुक्त जमाती वेलफेअर संघ दिल्ली या संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसीला राष्ट्रीय स्तरावर 27% आरक्षण असून यातून केंद्रीय स्तरावर डीएनटी विमुक्त जाती भटक्या जमातींचा वेगळा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करणे यासाठी भारत सरकारने नेमलेला रोहिणी आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातून विमुक्त भटक्या जमातींचे अभ्यासक ॲडव्होकेट गोविंदा अर्जुन राठोड, कृष्णा होळकर व अनेक समाजबांधव उपस्थित होते. शेलपिंपळगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने आकाश डोळस यांनी चाकण पोलिसांकडे केली आहे. मंगळवार परत कॅबिनेट आहे जाणार आहे आणि हे सगळे
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.